संघर्षात स्वतःची मुळं घट्ट केली आहेत त्यांनाच यशाचा वसंत ऋतू बघायला मिळालाय. देवाकडे यश मागण्यापेक्षा यश पचवण्याची पात्रता मागावी, कारण अपात्र माणसाला मिळालेलं यश हे फार काळ टिकत नाही. फाटक्या झोळीत देवसुद्धा काहीच टाकत नाही आणि जरी टाकलंच तरी ते टिकत नाही. म्हणून आधी स्वतःची पात्रता सिद्ध करायला शिकावं माणसानं. चमकायचं असेल तर जळण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते. कोळशाचं हिऱ्यात रूपांतर होण्यासाठी माणसाला आधी प्रचंड दाब सहन करावा लागतो. शिकण्याची तयारी असेल तरच गुरुचा उपदेश फळाला येतो, नाहीतर सोन्याच्या भांड्यातही दूध नासतंच. बाह्य सुविधा ह्या फक्त सोयीसाठी असतात. यश मिळवण्यासाठी तुमची अंतर्मनाची जिद्दच कामी येते. लॉटरी लागून श्रीमंत होणं आणि कष्ट करून श्रीमंत होणं यात फरक आहे. पहिली फक्त संपत्ती आहे आणि दुसरी त्या माणसाची पात्रता आहे. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळ म्हणजे बघा, सकाळीच मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कपडे भिजत घातलेले आहेत. ती काय माझी संध्याकाळपर्यंत धुवून झालीच नाही. थोडंसं कुरिअर म्हणजे पार्सल जी होती ती पॅक वगैरे करायची होती, ती दुपारचीच कामं चालली होती आणि असं वाटतं की नाही की हे घाईचं काम आहे तर हे आधी केलंच पाहिजे. म्हणून मग माझं जास्तीत जास्त स्टिचिंग करणं म्हणजे जे राहिलेलं पेंडिंग आहे काम ते करून घेतलेलं आहे मशीनवरचं. पटापट तोरणं वगैरे जी काही राहिली होती ती शिवून घेतली आणि फायनली मला आता लास्ट म्हणजे शेवटचे कॉम्बो ऑफरचे जे होते ना ते पार्सल पॅक करायची होती. तर ते मी दुपारी करत बसले आणि मग एकदा का ते काम करत बसलं का नाही त्यात कसा वेळ निघून जातो हेच कळत नाही आणि मग ही जी कामं आहेत ना ती पाठीमागच राहतात. म्हणून मग हे आता बऱ्यापैकी चांगले कपडे भिजलेली आहेत आणि मला ना असं मस्तपैकी परसबागेमध्ये बसून कपडे धुवायला खूप आवडतं. आणि चला मग म्हटलं आता हे कपडे धुवून टाकूयात. तर आपला व्हिडिओ की नाही वर्किंग वुमन बघतात, घरी राहणाऱ्या ज्या आहेत महिला त्यासुद्धा बघतात. तर बऱ्यापैकी मी ज्या पद्धतीनं काम करते ना तर काही छोट्या मोठ्या टिप्स मी नेहमीच शेअर करत असते. मग त्या स्वयंपाकातल्या असू द्या किंवा क्लिनिंगमधल्या असू द्या. तर कपडे कसे धुवावे किंवा बऱ्याच जणांना आहे ना कपडे धुण्याचा फार कंटाळा येतो आणि कसे धुवावेत काय करावे काही कळत नाही. आता ह्या काय शिकण्यासारख्या गोष्टी नाहीत किंवा सांगण्यासारख्या, पण तरीसुद्धा त्या जर करताना छोट्या मोठ्या एकदम सोप्या जर टिप्स आपल्याला मिळाल्या का नाही तर ते काम आपलं सोपं होऊन जातं. मग त्या कुठल्याही असू द्या वर्किंग वुमन जर असेल तर त्यांना खूप फायद्याच्या ठरतात त्या टिप्स. म्हणून मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कपडे कसे धुवावेत आणि कशा पद्धतीनं धुतलं तर ते चकाचकसुद्धा निघतील आणि आपलं कामसुद्धा पटकन आटपेल आणि आपण ना जास्त त्या कामाचा स्ट्रेस घेणार नाही. तर असो, आता माझे भरपूर सारे कपडे धुवून झालेले आहे. जे की समुद्रकिनारी आम्ही इतकी मजा केली ना तर ते सगळं वाळू बिळून सगळं गच्च भरलेले होते आणि खरंच इतकं एन्जॉय केलं ना 2 दिवसामध्ये, खूप एन्जॉय केलं. आणि वर्षातनं एकदा अशी ट्रिप काढली ना की भारी वाटतं. आता तुम्हाला तर माहिती आहे मी माहेरी वगैरे जात नाही किंवा मला जायलाच मिळत नाही आणि मुलांनाही कुठं आजीबाबांच्या घरी नाही मिळत जायला. तर म्हणून मग आम्ही एखादी ट्रिप अशी काढतोच. आज होळी आहे आणि फायनली ना आम्ही घरी आलो. मुळातच तुम्हाला हा व्हिडिओ लेट येतो आहे तर असो. त्यानंतर बघा आता इथं ना पुरणपोळीच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे. पटकन कपडे धुवून आले, कपडे वाळत घातलेले आहेत. आता उद्या सकाळपर्यंत खरं तर ते कपडे छान वाळतील. आता थोडक्यात मी तुमच्याबरोबर ना पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करणार आहे. मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर की नाही पुरण कसं म्हणजे तयार करायचं, पुरणाची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे, कशा पद्धतीची म्हणजे पुरणपोळी आपली छान होईल, पुरण कसं परतलं गेलं पाहिजे, कसं वाटलं गेलं पाहिजे, हे मी बऱ्याच व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी पुरणाच्या स्वयंपाकाला ना म्हणजे मी शेअर करते त्या स्वयंपाकाला खूप छान तुम्ही प्रतिसाद देता बरं का. म्हणूनच आज मी पुरणपोळीसाठी पीठ कसं मळते, कशा पद्धतीनं मी ते पीठ भिजवते हे शेअर करणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आता पुरण कसं करायचं, काय करायचं, कशा पद्धतीनं ते
कन्सिस्टन्सी त्याची पाहिजे परतायचं हे सगळं. तर बघा इथं मी ना 2 ते 2.5 चमचे पीठ घेतलेलं आहे. आता पुरणपोळीची डाळ पण शिजत घालताना मी आहे ना आधी फक्त पाणी कोमट असं तापवून घेतलं होतं. कोमटपेक्षा पण एकदम असं काटामोड करायचं आणि मग त्यामध्ये डाळ घालायची. असं केल्यानं ना आपली डाळ एक सारखी शिजते, म्हणजे एक कच्ची एक शिजली असं होत नाही कधी. आणि इथं बघा तुम्हाला माहिती आहे ना की मला पितळांचे भांडे इतके आवडतात ना, तांब्या पितळाचे. तर मी माझ्या स्वतःच्या पैशानं म्हणजे हा डबा आहे का नाही खरेदी केलेला आहे. म्हणजे थोडे थोडे पैसे साठवून की नाही मी असं खरेदी करत असते. आणि जेव्हा स्वतःच्या पैशाची आपण खरेदी करतो की नाही, म्हणजे स्वतःकडं असलेल्या कमावलेल्या, त्याचा आनंदच काही वेगळा असतो बरं का. आणि असं नाही की तुमचे दादा मला देत नाहीत पैसे, त्यांचे पण असतात, पण त्यांचे कुठं आणि माझे कुठं या पैशाचं गणितच लागत नाही कधीच. आणि सध्या तांब्या पितळाचा काय रेट चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे. तर हा सुंदर असा डबा ना मला मसाल्याचा खूप दिवस झालं घ्यायचा होता आणि मला ना म्हणजे हा 2800 रुपयाला सांगितला होता 2800ला. कसा तरी मी कमी करून 2200ला हा डबा आणलेला आहे. आणि तेही मी नेहमी जिथून पितळेचे भांडे घेते ना तिथल्या दुकानदारांना थोडंफार डिस्काउंट ते मला देतात, कारण मी नेहमीच पितळेचे भांडे त्यांच्याकडनंच खरेदी करत असते. आणि मला जसे पाहिजे ना ज्या डिझाईनमध्ये त्याच डिझाईनमध्ये त्यांच्याकडे व्यवस्थित असतात. म्हणून मग मी त्या एक वाईचं आहे, मी तुमच्या मागच्या एका ब्लॉगमध्ये शेअरसुद्धा केलेला आहे. बरीचशी भांडी मी तुम्हाला दाखवलेली सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडनं मी खरेदी करते म्हणून. तर हा डबा कसा आहे, वाट्या वगैरे एकदम अशा खमक्या होत्या, म्हणजे एकदम असं छान कडक, म्हणजे जर पडली तरी चिमणार नाही अशा क्वालिटीच्या आहेत, म्हणजे पितळ. आणि ठोक्याचे कधी पण भांडे घ्यायचे, कारण ते हातानं केलेले असतात. मशीनमध्ये जे होतात ना, म्हणजे पितळ गरम करून ओतलं जातं, तर तशी भांडे नाही. आता हे तांब्या वगैरे ना खूप जुनं आहे, माझ्या आजीच्या काळातला, म्हणजे जवळजवळ 40-45 वर्षापूर्वीची भांडी आहेत. म्हणजे जसं की ह्यांच्या आजीचे आहेत, माझ्या आजीचे आहेत. तर ह्या थोड्याफार आठवणी आम्ही दोघांच्या, म्हणजे आमच्या दोघांच्या संसारामध्ये आजीच्या आमच्या आठवणी ठेवलेल्या आहेत. आता ही पराजी आहे ना ती यांच्या आजीची आहे आणि तो तांब्या जो आहे ना तो माझ्या आजीचा आहे. तर असं आहे. म्हणून मग हे भांडी अशी पितळची मला आवडतात. आणि मी एकदा का माझा मूड झाला की पितळच्याच भांड्यात स्वयंपाक करायचा, तर मग मी पितळच्याच भांडी सगळे काढत असते आणि त्यामध्ये स्वयंपाक करत असते. आणि रोजच्या भांड्यांपेक्षा ना पितळची भांडी खूप सोपी आहेत स्वच्छ करायला. कोणाला अवघड वाटतात, मला काही कळत नाही बायकांना का तांब्या पितळची भांडी आवडत नाहीत, पण खरंच खूप छान असतात. तुम्ही जर रोज एक हात फिरवला ना त्या भांड्यांवर, सोन्यासारखी चमकतात ती भांडी आणि घराला खरं घरपण येतं ह्या भांड्यांमुळं. तर बोलता बोलता कणिक भिजवून झाली. खरं तर बघा आता मी काय काय टाकलं होतं कणकेमध्ये ते पण तुम्हाला सांगायचं राहिलं. तर ना पीठ घेतलं होतं इथं 2 चमचे 2.5 चमचे, आणि त्याच्यामध्ये घातलं होतं मीठ आणि हळद घातली होती अर्धा चमचाभर. आणि मग त्यानंतर भरपूर पाणी ओतलं आणि पीठ मळून घेतलं, साधं आपण चपातीला भिजवतो तसंच. पण कशा पद्धतीनं बघा आता मी मळते कशी, दोन्ही हाताने छान असं दामटून रेमटून, म्हणजे असं जेवढी ताकद असेल नसेल ना आपटून तुम्हाला चेचायला जमलं तर चेचासुद्धा वरवंट्याने कणिक, कारण इतकी भारी पोळी होती ना. अशा पद्धतीनं जर कणिक भिजवली ना तर तर कोणी कोणी म्हणतं की तांब्यामध्ये पाणी नाही घ्यायचं कणिक भिजवताना, पण माझ्याकडे पितळचं दुसरं भांडं नाही आहे, त्यामुळं मला माफ करा. कारण एका सबस्क्रायबरनी सांगितलं आहे माझ्या की पितळचं तांब्या वापरायचं नाही, किंवा म्हणजे तांब्यात घ्यायचंच नाही, कुठल्याही तांब्यात कणिक नाही भिजवायची, पाणी नाही घ्यायचं कणिक भिजवायला, कारण आपण कर्जबाजारी होतो असं त्या मागचा हेतू. पण असो, अशा पद्धतीनं ना दामटून रेमटून कणिक भिजवली ना एकदम मऊसूत आणि एकदम अशी चिकट झाली पाहिजे, त्याची तार नाही तुटली पाहिजे, अशा पद्धतीनं ना कणिक भिजवायची आहे. ह्या टिप्स आहेत पुरणपोळीच्या कणिक भिजवण्यामागचं. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुटली नाही पाहिजे, एकदमच चिकट झालं पाहिजे पीठ, इतकं त्याला मळायचं आहे. त्यानंतर इथं वरण घातलेलं आहे, भात झालेला आहे, एका बाजूला पुरणाची डाळ शिजत आहे आणि एका बाजूला ना लोखंडी तवा ठेवलेला आहे. आता ह्या लोखंडी तव्यावर आहे ना मस्तपैकी आपल्याला कांदा लसूण नाही खोबरं लसूण मस्तपैकी हे करायचे, भाजून घ्यायचे. तर आमटीला फोडणी कशी घालते मी हे सुद्धा तुमच्याबरोबर बऱ्याचदा मी शेअर केलं आहे, त्याच्यामुळं आता काय एकदम थोडक्यात दाखवणार आहे मी आमटीला मी कशी फोडणी घालते. आणि आज होळी आहे, तर होळी मग पुरणाची पोळी झालीच पाहिजे म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता. आमच्याकडं ना असा कुकरमध्ये भात नाही शिजवत, असा उघडा पातेल्यामध्ये भात शिजवतात. असं म्हणतात की कुकरमधल्या भाताला एवढी काही चव नसते, पण असा जर पातेल्यामध्ये भात शिजवला ना तर एक नंबर भात चवीला लागतो, म्हणजे थोडाफार फरक असावा त्यामध्ये. आता खोबरं घातलेलं आहे लोखंडी तव्यावर,
तर अशा पद्धतीचा ना खोलगट असा लोखंडी तवा तुम्ही घ्याच, म्हणजे त्याच्यामध्ये आमट्या वगैरे फोडणी घालता येतात. आणि हा लोखंडी तवा आहे ना पटकन तापतो, त्यामुळं गॅसची सुद्धा बचत होते. आणि जर्मल किंवा असं वेगळं कुठलं म्हणजे कढया वगैरे वापरण्यापेक्षा ना लोखंडी तवा आणि पितळ हे जास्तीत जास्त किचनमध्ये वापरावं. आता काही दिवसांनी मी तर आहे ना जर्मन मुक्त किचन करणार आहे, म्हणजे जर्मनची भांडीच ठेवणार नाही आहे. कारण जर्मनची भांडी ही की नाही स्लो पॉयझन आहे. आता ही भांडी कशी आपल्या भारतात आली, कशी ती कैद्यांसाठी वापरली जायची इंग्रजांच्या काळामध्ये. जर्मनची भांडी जी आहेत ती कैद्यांना जास्तीत जास्त वापरली जायची, कारण ती स्लो पॉयझन आहे म्हणून. तर असं आता इकडे माझं खोबरं भाजून झालं ना, आता मी कांदा लगेच भाजायला घेणार आहे. आता झालं असं की देवांशनं ना दादाची बॅग चेक करत होता आणि त्याच्या बॅगेमध्ये ना 2 चिठ्ठ्या सापडल्या मला. आता खरं तर मी ही गोष्ट ना तुमच्याबरोबर शेअर करणार नव्हतेच, पण मला असं वाटलं की माझ्यासारखी पण तुम्हाला मुलं असतील, म्हणजे टीनेजमध्ये वयात येणारी, तर तुम्हाला पण ह्या गोष्टीचा फायदाच होईल. आणि अर्थाचा अनर्थ प्लीज कोणीही करू नका. कारण प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलानं चांगल्याच गोष्टी शिकाव्या, चांगल्याच गोष्टी कराव्या. कुठल्याही पालकाला असं वाटत नाही की नाही का माझ्या मुलानं वाईट वळणाला लागावं, त्याचं म्हणजे तो वाईट मार्गी जावा, त्यांनी अभ्यास करू नये. ह्या सगळ्या गोष्टी कमी शिकलेलं असलं ना माणूस तरीसुद्धा त्याला वाटत असतं की आपल्या मुलाने चांगलं शिकावं, पुढं जावं. आणि शिकलेले जे सुशिक्षित असतात त्यांनासुद्धा वाटत असतं की त्या अजून आपल्यापेक्षा मुलाने चांगलं शिकावं, आपल्या मुलानं चांगलं करावं असं वाटत असतं. म्हणूनच मी ही एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते. तर झालं असं की त्या 2 चिठ्ठ्या आहेत. आता बघा ग्रुपमध्ये, स्कूलमध्ये मुलांमध्ये की नाही चिडवाचिडवी होते, म्हणजे चिडव, ह्यानं टोपण नावानं त्याला चिडव, त्यानं टोपण नावानं त्याला चिडव, असं चालू असतं. आणि तसंच त्यांचं काहीसं चालू असेल स्कूलमध्ये, तर एका मुलानं का नाही असं चिठ्ठीत असं एक बाटली काढली अशी दारूची, आणि त्यावर असं लिहिलं होतं की ही बाटली दारूची धुमाळसाठी. तर हे बघितल्यानंतर का नाही मी एवढे चिडले होते ना, एवढा मला राग आला होता. पण मी तो राग कसा तरी कंट्रोल केला, कारण तो आता घरामध्ये नव्हता. आणि राग येऊनही काही फायदा नाही, कारण त्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही. इथं वरण वगैरे शिजलं होतं, भात पण झाला होता. आणि आल्या आल्या आयुष एकदम खुश होता, मस्त मजेत होता. आणि जेव्हा मी त्याला बोलले की तुझ्या बॅगमध्ये, तुझ्या कंपासमध्ये हे अशाशी सापडल्यात मला चिठ्ठ्या, तर त्याच्या तोंडावरचं म्हणजे त्यात एक्सप्रेशन्स बघण्यासारखेच होते. तर काय होतं ना, कधीही मुलांनी ना चांगली संगत केली पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टींना एकदम क्षुल्लक वाटू शकतात किंवा काय हे असं मुलांमध्ये असं चालतं होतं, पण मलाच्या मनाला ते अजिबात पटत नव्हतं. मी चिडलेच होते. कारण आहे ना मुलांची संगत चांगली असली ना, संगत चांगली असणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. छोट्या गोष्टीवरून, म्हणजे छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टी होत असतात. सुरुवात छोट्या गोष्टीपासूनच होत असते नेहमी. म्हणूनच ना ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं की आपला मुलगा कोणाबरोबर राहतोय, तो मुलगा कसा विचार करतोय, त्याच्या घरचं कसं आहे, बॅकग्राऊंड कसं आहे. आता घरचे म्हणत नाहीत की वाईटच वाग किंवा वाईटच कर. आता हे सगळं ज्या मित्रांनी लिहिलं आहे त्या मित्राच्या घरच्यांनी पण काही म्हटले नसतील की हे असं असं लिही किंवा असं असं वाग. पण मुलं मुळात ज्या वेळेस चुकीचं वागतात, ज्या वेळेस चुकीच्या मार्गाला जातात, त्याच वेळेस त्यांना म्हणजे ताकीद दिली नाही, त्यांना बंधनं घातली नाहीत, त्यांना बोललं नाही, तर मग ते सुसाटच सुटतात. असं नाही की त्यांना एकदम प्रेशर त्यांच्यावर दिलं पाहिजे, त्यांना मेंटली टॉर्चर केलं पाहिजे, असं नाही बरं का. पण आहे ना, एक म्हणतो ना आपण घरच्यांची आदरयुक्त भीती. पप्पा किंवा मम्मीपेक्षा एक जण स्ट्रिक असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमचे दादा काही स्ट्रिक वागतील असं मला वाटत नाही, म्हणून मी माझ्या मुलांसाठी नेहमी एकदम स्ट्रिकच असते. तर ह्या गोष्टी मला कळाल्या ना, पहिलं मी त्या मुलाच्या आईला फोन लावला, त्यांना हे सगळ्या गोष्टी अशा अशा घडलेल्या त्या सांगितल्या. आणि आयुषला लास्ट वॉर्निंग दिली की त्या मुलाबरोबर अजिबात राहायचं नाही. कारण सुरुवात ना ही छोट्या छोट्या गोष्टींपासूनच होत असते. आज त्यांनी बाटली काढली, उद्या तो बाटली आणू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आता काय असतं ना, 9वी-10वीच्या मुलांचं ते एजच असतं सगळं, म्हणजे वाईट वळणांकडे जायचं, वाईट गोष्टींकडे जायचं. आणि त्यातल्या त्यात आहे ना आयुषचा स्वभाव खूपच हळवा आहे. मी जन्मल्यापासून बघते त्याला, त्यांनी कधी कुणाच्या चुगल्या केल्या नाही, कधी कुणाला शिव्या दिल्या नाही, म्हणजे कधीच नाही कुणाशी भांडणं लावली नाही. हे मी
जन्मल्यापासून मी बघत आलेली आहे आणि मला त्याचा स्वभाव माहिती आहे. तर तो ह्या असल्या काही गोष्टी करणार नाही हे मला पण माहिती आहे. पण तरी मी त्याच्यावर चिडलेलेच होते. तो अधूनमधून येऊन का नाही मम्मीचा राग गेला आहे का हे बघत होता. मम्मीचा राग गेला आहे का? पण मला असं वाटत होतं की मी उद्या स्कूलमध्ये जाऊन चौकशी केल्याशिवाय त्या मुलाला ओरडल्याशिवाय माझं काय मनाची शांती होणार नव्हती. आणि दादा पण समजावायचा प्रयत्न करत होते. तर अशा सगळी गोष्टी असतात. तर हे कितपत बरोबर आहे? तुमच्या पण मुलांकडे तुम्ही लक्ष द्या. ही सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करण्याचा एकच माझा उद्देश आहे की मुलांच्या बॅग तुम्ही रोजच्या रोज चेक करा. मी आयुषची चेक करत नाही, पण तरीसुद्धा आज ना देवांशनं बघितली म्हणून मला ते सगळं कळालं, नाहीतर मग नसतं कळालं. आणि आता मी इथून पुढं सगळ्यांच्याच बॅग चेक करणार आहे. जास्त करून स्पेशली लहानपणी जर नाही चेक केला तरी चालतील, पण वयात आलेल्या मुलांच्या बॅग ज्या आहेत त्या चेक झाल्याच पाहिजे. त्याच्या बॅगमध्ये काय आहे काय नाही. आता वाईट वळणाला लागणार नाहीत पोरं, हे सगळं आपला संस्कार, आपण आपल्यावर विश्वास ठेवतो, पण तरीही तितकं लक्ष देणं मुलांकडं खूप गरजेचं आहे. बोलता बोलता मस्तपैकी आमटी फोडणी झालेली आहे आणि इतकी मस्त आमटी फोडणीला झाली ना की इतक्या छान घरभर वास पसरलेला होता. लगेचच मी पुरण वाटायला घेतलेलं आहे. पुरण छान परतून घेतलं आणि आता हे तांब्याने मी वाटून घेणार आहे पुरण. आधी मी पुरण यंत्रानेच पुरण वाटायचे, पण आता मस्तपैकी तांब्या म्हणजे हे सोपं पडतं जरा जाळीत वाटणं जाळीनं, म्हणून मग मी हे अशा पद्धतीनं पुरण वाटते. आता दादांचं आणि आयुषचं चाललं होतं इकडून तिकडून, मला हे दाखव ते दाखव, माझा राग घालव, हे कर. पण कसं असतं ना, काही गोष्टी आहेत ना लवकर डोक्यातनं जातच नाहीत की हे असं कसं घडू शकते किंवा का ही मुलं अशी लिहितील विचित्र. ह्या सगळ्या गोष्टी मनात असल्याशिवाय त्या मनातून कागदावर कशा उतरतील किंवा का, असंच माझ्या डोक्यात चालू होतं बरं का. कारण नाही लिहायचं असं, ह्या वाईट गोष्टी नाही करायच्या. शाळेत कशासाठी जातो, स्कूलमध्ये एकमेकांना चिडवण्यासाठी जातो, कशासाठी जातो, होमवर्क करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. पाया आपला मजबूत असायला हवा. 2 वर्षानंतर आपण बाहेर पडणार आहोत, मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या का लक्षात येत नाही मला तेच कळत नाही. आणि खरंच आहे, आपण पण त्याच वयातून गेलेलो आहोत. त्या वयात या गोष्टी सगळ्या लक्षात येतच नाहीत. जेव्हा आपण थोडंसं मॅच्युअर होतो, जास्त विचार करायला लागतो, तेव्हाच या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. तर इकडे मी पुरण वाटून घेतलं. सुंठ पावडर, वेलची पावडर आणि जायफळ पूड घातलेली आहे आणि पुरण छान मिक्स करून घेतलेलं आहे. याशिवाय तर होतच नाही. इथं परत मला एकदा मोबाईलमध्ये काहीतरी फनी जोक दाखवायला आला की जाऊन मम्मी हसेल कुठंतरी प्रयत्न असं चालूच होतं त्यांचा. तर असो, तर मी एकच उदाहरण तुम्हाला देते की बघा, मागच्या एका ब्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं, एका पेटीतले 1 डझन आंबे, त्यातले 1 आंबा नासलेला असतो आणि जसं बाकीचे 11 आंबे का नाही मिळून, बाकीचे 11 आंबे मिळून एका नासक्या आंब्याला सुधरवू शकत नाहीत, तसंच मुलांचं सुद्धा असतं. सगळीच माणसं या जगामध्ये चांगली नसतात. म्हणजे सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात. पण कोणाचा स्वभाव चांगला आहे हे आपण ओळखणं, कुणाची संगत आपल्याला ठेवायची आहे हे आपण आपलं जाणलं पाहिजे, आपल्याला कळालं पाहिजे. हे मी नेहमी आयुषला सांगत असते. आता कसं आहे माहिती का, जीवाला जीव देण्यापेक्षा जीवनाला योग्य दिशा देणारे मित्र आयुष्यामध्ये खरं महत्त्वाचे असतात, हे मी खूपदा सांगितलं होतं आयुषला. असं आता बोलता बोलता पुरणपोळी लाटून झाली छानपैकी, नैवेद्य भरून झाला आणि आता आपण चाललेलो आहोत होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि नेहमीच ज्या काही वाईट गोष्टी आहेत आयुष्यातल्या, मनातल्या, दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणं, वाईट बोलणं, निंदा करणं, हे तर आधी होळीमध्ये दहन झालं पाहिजे. आणि असं आपण ज्या वेळेला करू ना, त्यावेळेला आपल्याबरोबर नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी घडत जाणार आहे. कारण एखादा व्यक्ती स्वतः मनातून चांगला असतो, शुद्ध असतो ना, त्याच्याबरोबर म्हणजे कुठल्याच गोष्टी कधीच वाईट होत नाही. मुळात म्हणजे ज्याची कर्म चांगले असतात ना, त्यालाच नेहमी देव सगळं चांगलंच त्याचं होत असतं. म्हणूनच मुळात आपणच चांगलं वागायचा प्रयत्न करायचा. तर चला, आता होळीला नैवेद्य वगैरे दाखवूया. होळी आमच्याकडे ना एकत्रित साजरी केली जाते आणि संपूर्ण वस्तीची एकच होळी असते. केवढी मोठी आहे बघा ना. आणि इतका म्हणजे त्याचा दाह जाणवत होता ना, इतकं म्हणजे चटके बसत होते, लांब उभे होते तरीसुद्धा. आणि तसा मस्तपैकी लाह्या फुटाणे आणि तिळगुळ असतं त्याच्यामध्ये असा प्रसाद वाटला जातो.
आणि प्रसाद मी ताटामध्ये घेतला, नैवेद्य दाखवला आणि तुमच्याच दादांना दाखवायला सांगितलं यावेळेस नैवेद्य. मी फक्त लांब उभं राहून पाया पडलेले होते, कारण चटकेच तेवढे बसत होते. मी जिथं उभी आहे ना तिथंसुद्धा पूर्ण साडी, त्वचा माझी पूर्ण अशी एकदम लाल झाली होती. इतके चटके बसत होते, खूप जास्त चटके. आणि इथं किती मोठे मोठे लाकडे आहेत. गावाकडे, शहराकडे एवढं मिळत नाही, पण गावाकडे आमच्याकडं बघा एक एक लाकूड एवढा मोठा होता ना, आणि एवढा मोठी होळी छान साजरी झाली बरं का. त्याच्यानंतर मग घरी आलो, नैवेद्य दाखवून नमस्कार केला आणि देवाला नैवेद्य दाखवला. देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला तर देवांची फुलं बघा, जास्वंदीची कोमेजून गेलेली होती संध्याकाळपर्यंत, म्हणजे रात्रीपर्यंत. नैवेद्य दाखवला की लगेचच आम्ही एकत्रित जेवायला बसतो. कधीही आम्ही असं वेगवेगळं जेवायला बसत नाही, कारण या गोष्टींना एकमेकांबद्दलचं प्रेम टिकून राहतं. म्हणूनच पोरांना आजी, बाबा, काका, काकू, आत्या, मावशी या सगळ्यांचं प्रेम मिळालं पाहिजे, सगळी नाती त्यांना कळाली पाहिजे. तर इकडं आमचं बघा कसं मस्तपैकी पोळीचं वाढून घेणं चाललं होतं. पापड वगैरे देवांशनं त्यानं वाढून घेतलं, भजी वगैरे. आणि मी ज्या पद्धतीनं करते, मी तुम्हाला सांगितलं की जसं आपण वागू त्याच पद्धतीनं मुलं वागत जाणार आहे. आपलंच अनुकरण मुलं करतात. मी नेहमी ना ताट वाढून घेतलं की आधी देवाला नैवेद्य दाखवते. माझं बघून सेम देव आता तसंच करायला लागलेला आहे. अलीकडं तर ना संध्याकाळची दिवाबत्ती तो स्वतःच करतो, दिवासुद्धा तो स्वतःच लावतो. इलेक्ट्रिक लायटर मी जेव्हापासून घेतलेला आहे तेव्हापासून त्या इलेक्ट्रिक लायटरची काही लहान मुलांना भीती नसते, व्यवस्थित दिवा लावतात त्यांनी. आणि दिवाबत्तीसुद्धा तो स्वतःच करायला लागलेला आहे. तर ज्या गोष्टींची लहानपणापासून सवय लागते ना आपल्याला, त्या मोठ्या होईपर्यंत आपल्याबरोबर नेहमी सोबत राहतात. म्हणून चांगल्या गोष्टींची सवय लागणं किंवा लावणं खूप महत्त्वाचं असतं. तर आजची थाळी मस्तपैकी आमटी, दूध, पोळी, वरण भात, भजी आणि लिंबू, एकदम मस्त थाळी होती. आणि अशी थाळी खरंच खूप छान वाटते खायला. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथंच शेवट करते. आपण परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.